नमस्कार. बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या नितेश पवार संकल्पित कार्यक्रमात आज आपण एका वेगळ्या आणि नव्या पाहुण्यांना भेटणार आहोत, जे लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि खूप क्रिएटिव्ह व्यक्ती आहेत. सुनील पाटील. नमस्कार. नमस्कार सुनीलजी, तुम्ही सध्या आता लेटेस्ट कुठचा सिनेमा लिहिला, डिरेक्ट केला? आता मी जोकड नावाचा चित्रपट लिहिला बर. आणि त्याचं शूटिंग वगैरे आताच. डिरेक्टर त्याचा? डिरेक्टर स्वतः मी आहे. बर. मी स्वतः लिहिलेला आहे आणि मी डिरेक्शन सुद्धा केलं. कथा, पटकथा, संवाद मी स्वतःच केला. वा वा. तुम्ही रोल पण केला त्याच्यात असं ऐकलं मी. हो हो. काय केलं त्याच्यात? त्याच्यामध्ये मी विलनचा, गावामधील ते जे गुंड असतात ना. अच्छा अच्छा अच्छा. गावगुंड त्या टाईपचा रोल केलेला. नाही बघा, एक सभ्य माणूस गावगुंड रोल करतो म्हणजे काय साधी गोष्ट नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ह्या सिनेमाकडे कसे काय वळलात? तुमचं बॅकग्राऊंड काय? पूर्वी कोण होतात आणि आता कसे काय अचानक आलात? तसं आमच्या घरामध्ये माझा मोठा भाऊ आहे. तर नाव काय त्यांचं? अशोक पाटील. ओके. तर ते 2007 मध्ये असा योग आला होता की त्यांना की ते एका डिरेक्टरला भेटले होते आणि त्यांनी ते त्यांच्या बोलण्यावरून चित्रपट तुम्ही बनवल्यानंतर, कारण आमचे बंधू पण या क्षेत्रामध्ये होते. बर. म्हणजे ऑर्केस्ट्रा. अच्छा, त्याला ह्याच्यामध्ये होते ते आणि आवड होती सिनेमाची. तर त्याच्यामध्ये चित्रपटाची पण आवडच होती. तर त्यांनी चित्रपटामध्ये काय फायदा काय आहे किंवा पैसे कसे लावायचे, कुठून लावायचे, तर त्यांनी मित्रांकडून किंवा संस्था पण आहे ते आमची, बरोबर, ट्रस्ट पण आहे, बरोबर, तर त्याच्यामध्ये पैसे असं गोळा करून तो चित्रपट एक स्त्रीप्रधान चित्रपट त्यांनी बनवला. कारण ते ऑलरेडी सामाजिक कार्यकर्ते पण आहे. बरोबर. आणि मग समाजाला काहीतरी संदेश द्यायचा आहे. बरोबर. तर स्त्रियांच्या उद्धारासाठी काहीतरी संदेश द्यायचा आहे. तशा बेसचा सिनेमा होता तो. हा, तर त्या बेसवरती पात्र होतं. तमाशामध्ये ज्या महिला असतात. सिनेमाचं नाव काय? आता मी कशी दिसते. ओके. ते 2007 मध्ये तो पिक्चर तयार झाला. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा पण रोल केलेला होता. आणि तो चित्रपट नंतर म्हणजे खूप वेळानेच आम्ही रिलीज केला आणि त्याचं पण ती खूप ट्रेजेडी झाली. परवड झाली, सिनेमाची परवड झाली वगैरे. जवळजवळ 80 लाख पर्यंत बजेट गेला आणि काही डिरेक्टर लोकांनी सांगितले की 50 पर्यंत होईल तुमचं बजेट. पण ते वाढवत वाढत वाढत ते त्यांनी 80 पर्यंत नेला आणि पुढे चित्रपट लावायला पण पैसे उरले नाही. अरे बाप. आणि त्याच्यामुळे ते लॉस मध्ये गेलो. नाही, मुळात कसं आहे, आता तुमच्या विषयाला धरून सांगतो, ही मराठीतली शोकांतिका. मी प्रत्येक भागामध्ये नितेश पवार आणि मी प्रकाश भालेकर आमचा हाच प्रयत्न असतो की सिनेमा बनवण्यापूर्वी सिनेमा विका. जर जमत नसेल तर आमच्याकडे आम्ही आहोत बसलेलो. हा काय होतं की निर्मात्याला सांगितलं होतं की तुम्हाला बघा, हे तुम्ही एक काम करा, 50 टाका, इकडून 25 येतील, तिकडून 75 येतील, 30 येतील, आणि तो निर्माता विचार काय करतो, 1 कोटी सोडा, 50 येतील आपले, आहे की नाही? त्या हिशोबाने टाकतो आणि फसतो. मग प्रॉब्लेम होतात. एकदा बनलेला सिनेमा नंतर काय करू शकत नाही, सिनेमा बनण्यापूर्वी काय होऊ शकतो, बरोबर की नाही? मग आता तुम्ही कसे काय सिनेमात आलात? मी सिनेमामध्ये रोल केला, इन्स्पेक्टरचा रोल केला आणि ती आवड होती मला. बरोबर. त्या गोष्टी चित्रपटामध्ये बरोबर, म्हणजे पूर्वीपासून मला आवड होती. बरोबर. बंधूंना नव्हती एवढी आवड, पण तुम्हाला जास्त ऑर्केस्ट्रा लाईनला होते तुम्ही. मी पण ऑर्केस्ट्रा. अच्छा, होय का? बरोबर. मी एक आर्टिस्ट होतो. अरे वा. सिंगर होतो. ओके. आणि नंतर मग चित्रपट सृष्टीमध्ये मी पदार्पण केलं. मी पहिल्यांदा मी लिहित होतो. लिहिता मी बरेच लोकांकडे गेलो की स्टोरी चांगली आहे, ही स्टोरी चांगले पैसे मिळवून देते. बरोबर. पण कुणी पैसे लावायला तयार नव्हतं. बरोबर. आणि त्यावेळी मी त्या काळामध्ये आम्हाला वाटतं 97-98 काळ होता. त्यावेळी मी ह्या रिअल इस्टेटच्या याच्यामध्ये पण आम्ही काम करत होतो. बरोबर. आणि ओळखी पण मोठ्या मोठ्या होत्या. मी प्रत्येक लोकांना जाऊन भेटायचो, सांगायचो की पिक्चर बनवा, पण नाही बनवलं. मग ती पहिल्याची जी सुप्त अवस्थेमध्ये असलेली जी आवड होती की आपण कधीतरी पिक्चर बनवूया. बरोबर. मग नंतर मी सुरुवात केली शॉर्ट फिल्म पासून.
मी एक शॉर्ट फिल्म अशी केली की ती नाव त्याचे बरेच नाव आहेत, पण आता ते अर्बक नावाची आता लक्षात अर्बक केली शॉर्ट फिल्म. आणि त्याच्यानंतर मग दुसरी एक करायला घेतली होती, बरोबर, ती अर्धवटच राहिली, पुढे गेलोच नाही आम्ही. म्हणजे कारण त्यावेळी चित्रपटाचा आम्ही करत होतो, सगळे असे जे माझे मित्र आहेत ते एकत्र आलो आम्ही, आणि जोखड नावाची चित्रपट म्हणजे मी स्वतःच लिहिलेली ती स्टोरी, बरोबर, त्याच्यावर आम्ही फिल्म केली. जोखड जे आता तयारीला आहे. हो, जोखड म्हणजे ते एक वजन हे एक वेगळं असं अंधश्रद्धाची अंधश्रद्धाबद्दल आम्ही त्याच्यामध्ये बरोबर दाखवण्याचा प्रयत्न केला की अंधश्रद्धेमध्ये कसं की एखाद्याच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल, मग त्याचं वाईट होणार, पण ते वाईट न होता ते चांगलं होतं जर चांगल्या पॉझिटिव्हली तुम्ही विचार केला, सगळे चांगला मेसेज देतात, मेसेज देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पुढे काही डायरेक्शन केलं होतं याच्यात? मी स्वतः डायरेक्शन मध्ये होतो, आणि माझे कोणाकडे शिकायला साहेब आहेत ते पण होते. शिकायचं डायरेक्शनचं हे नाही की मी कुठे काही ट्रेनिंग वगैरे काही घेतलेली नाही, म्हणजे कुठे मी ते मी आता ह्या जे चित्रपट होता 2007 मध्ये, आता मी कशी दिसते, त्यावेळेस मी या आपल्या डिरेक्टर साहेबांना, जे आमचे डिरेक्टर होते त्यांना मी सहकार्य करतो, त्यांनी मला असिस्ट म्हणून ठेवलं होतं, बरोबर, ते थोडंसं बघितलं. हो, त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म मी केल्या, बऱ्याच केल्या. अनुभव गाडी थोडासा अनुभव होता, आणि बाकीचा अनुभव जे काही लोक सांगत गेले बाबा असं आहे, आणि मला स्वतः कळत गेले की मला जी मी बघितलेली, मी स्वतः राईट केलेली आहे, आणि मी स्वतः ती फिल्म बघितलेली आहे, मला तशीच बनवायची होते, आणि माझ्या मनासारखी बनलेली आहे. मला आता असं विचारायचं की तुम्हाला पूर्वीचे सिनेमे तुम्ही पाहिलेत, आता जे सिनेमे पाहता, याच्यात सिनेमातला फरक काय जाणवतो तुम्हाला? सिनेमामधला बदल, क्रांती? हो, निश्चित जाणवतो की पूर्वीचे जे सिनेमे होते ते भावनिक विषयाला घेऊन ते बनलेले असायचे, बरोबर, आणि घरगुती त्यांच्या कथा असायच्या, बरोबर, ऐतिहासिक कथा असायच्या. हल्ली जे आपण आता बनवतोय, बरोबर, की त्याच्यामध्ये म्हणजे पैसे कमवण्याच्या याच्यात व्यापारी स्वरूप आले, ते भक्तिभावाने करायचे सिनेमा, हा व्यापारी बरोबर असल्यामुळे, बरोबर, की त्याच्याकडे लोकांचा बघण्याचा पण, हल्लीच्या लोकांचा बघण्याचा पण दृष्टिकोन वेगळा आहे, की बाबा काय मेसेज काय देतो, बरोबर, मेसेज तर नसतोच काही, बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे म्हणता त्याला असं झालं की पूर्वी कथेला महत्व होतं, आता ट्रीटमेंटला महत्व आलंय, बरोबर, आणि त्यामुळे ट्रीटमेंटचे सिनेमे, साऊथ म्यूजचे सिनेमे, धाम डूम सिनेमात जेव्हा थिएटर मधून बाहेर पडतात तेव्हा तुमच्या डोक्यात येतात, आपण काय पाहिलं आठवत नाही, तसे पूर्वीचे सिनेमे नव्हते. त्यावेळी ते एक चित्रपट बघितला तर तो जवळजवळ आठवडाभर ते डोक्यात राहायचा, बरोबर, आणि आताच थिएटरच्या बाहेर गेल्यानंतर माणूस विसरून जातो, बरोबर. मग तुम्ही आता ह्या सिनेमाच्या माध्यमातून आहात, तुम्हाला नवीन येणारे ह्या ज्या इन्स्पायर होणारी जी मुलं आहेत, ऍक्टर बिक्टर, ह्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटलं की सिनेमा क्षेत्राबद्दल? सिनेमा क्षेत्रामध्ये त्यांना सांगायचं हेच आहे की तुम्ही आत्मीयतेने आणि मन लावून काम करा, आणि एखाद्या कॅरेक्टरला जे हे द्यायचं आहे, न्याय द्यायचा आहे, तो त्या परीने द्या, मेहनत करा, तेवढी मेहनत करा. लोक, हल्लीची मुलं आहे ना, चित्रपटामध्ये ह्या लाईन मध्ये पैसे जास्त मिळत आहेत, बरोबर, त्यामुळे ते काही लोक आले, पण तुम्ही प्रॉपर या, ट्रेनिंग घेऊन या, किंवा सगळ्या गोष्टी म्हणजे अभ्यास करून यावे, बरोबर, या, जेणेकरून डिरेक्टर लोकांना पण ते तुम्हाला हँडल करायला पण. पूर्वी तरी बरं होतं, पूर्वी म्हणजे डेंजरस होतं, म्हणजे एखादा चुकत गेला, रिटेक स्टॉक एवढा मोठा डबा खराब व्हायचा. आता चिपवर तेवढं भागतंय तरी ते म्हणजे कमी त्रास कमी झाला, पटापट मी तेवढं. प्रोड्युसर त्यावेळी आम्हाला, मला आठवत होतं एक किस्सा की आमचा चांदोली स्टुडिओला आमचं काम होतं, लाईव्ह क्लायमॅक्स सीन होता, आणि आमचं, आता मी डायरेक्टरचं नाव सांगत नाहीये, नको इतक्याच्या नावाचं ठीक आहे करायला, की तो ना नेहमी म्हणजे लक्ष देत नव्हता, आणि मला सांगायचा, आणि त्याच्या माझ्या बरोबर 2-3 जण असिस्ट होते त्याचे, बरोबर, तो सांगायचा की असं कर तसं कर,
पण ऍक्च्युली त्याला माहिती जास्त होती आणि तिथे सारखं कट कट बोलायचं आणि ती रील असली ती फेकून द्यायची, कट म्हणून फेकून देतात. पण ती त्याचा भुर्दंड एवढा आम्हाला सोसावा लागायचा की एक रील त्यावेळी 10,000चा एक बंडल हो, आणि ती परत मिळवण्यासाठी ते पुन्हा लॅबमध्ये जा, हे त्रास होता. पण आता तसं काय राहिलेलं नाहीये. नाही, पण तरी सुद्धा लाईट हा जळतोच. लक्षात घ्या, स्टुडिओतलं काय होतं, तुम्ही रिटेकने जेवढी 50 लोक बसलेले असतात त्यांचं मीटर चालू असो, तुम्ही रिटेक केला पुढे चाललं, रिटेक केलं ते पण वाचवता आलं पाहिजे. जसं तुमचं म्हणत ते मला पटतंय, कलाकाराने तयारीनिशी यायला पाहिजे. नुसतं येऊन आई बापाच्या जीवावर फिल्म नाही करायची, स्वतः काहीतरी शिका, त्यातून अनुभव घ्या. जसं आता राकेश रोशनने सुद्धा ऋतिक रोशनला पहिलं सांगितलं ट्रेनिंग घे, प्रोडक्शन पासून शिकवत आणल्यानंतर त्याला हिरो केला. फार एवढा मोठा माणूस एका रात्रीत मुलाला बनवू शकला असं हिरो, पण नाही बनवलं, खेळवलं. त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगायला मला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल. त्यावेळी एक फिल्मची तयारी चालू होती, ते ऋतिक रोशनला सांगितलं तू हे कर ते कर वगैरे, तर तू याचा हिरो कोण आहे बोललो, थांब आपण बोलवतो त्याला, थोड्या वेळा येणार आहे बघ. आणि मग असं झालं आणि अचानक याला सांगितलं तू हे वाचलंस तू पूर्ण, त्यात काय काय करता हे असं असं करतात, आता तूच हिरो आहेस. तो शॉक झाला मुलगा. ऋतिक रोशन ह्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे बापाने सुद्धा असं इझिली नाही दिलं काम, प्रोफेशनल लोक आहेत. तर हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. जसं आता यांनी म्हटलं ते की तुमच्यासाठी तुमच्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये, वेळ वाढू नये, स्टुडिओच्या टायमिंग वाढू नये, लाईट जळू नये उगाच, नाही का? बरोबर. तर ह्या गोष्टी ट्रेनिंग घेऊन पाहिजे. तुम्ही आणखी काय मेसेज द्याल आमच्या बाबा टॉकीच्या प्रेक्षकांना सिनेमाविषयक? सिनेमे कसे आहे, काय, किंवा कसं बघायला पाहिजे, किंवा काय एक अँगल तुमचा आता तुमच्या हिशोबाने? माझं प्रेक्षकांना सांगणं आहे की सिनेमे तुम्ही थिएटरमध्ये जाऊनच बघा. करेक्ट. आणि ऍप वगैरे याच्यावरती अजिबात सिनेमा बघू नका. आता तुम्हाला व्यवस्थित समजणार पण नाही. पण थिएटरला जाऊन तुम्ही पिक्चर बघा. करेक्ट आहे. आणि कारण काय माहिती, करोडो रुपये खर्च करून एखादा निर्माता सिनेमा बनवतो, तो ऍपवर आपण फुकटमध्ये बघतो. आपल्याला खरंच लाज वाटायला लागली नाही, एवढ्या माणसाने करोड हे केले खर्च, थिएटरमध्ये जाऊन 1-2 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन द्यायला काय हरकत आहे? जा थिएटरमध्ये जा, त्या विचाराला समाधान न केलंच. बरोबर आहे. मराठी चित्रपट निर्माते कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये चित्रपट बनवतात. कुणी शेती विकून आपलं घरदार विकून चित्रपट बनवतात, आणि ही खूप शोकांतिका आहे. आता आम्ही आपले एक निर्माता महामंडळ आहे मोरे साहेबांचं, बरोबर, त्यांच्या बरोबर पण आम्ही त्यांच्या लढ्यामध्ये पण आहे. आणि बरेच तिथे मी बघितले प्रोड्युसर लोक की त्यांना आजच्या तारखेला ना त्यांना स्वतःचा पण उदरनिर्वाह करू शकत नाही, अशा कंडिशनला अवस्थेला आणलेले. शासनाने पण या कामामध्ये लक्ष घातलेलं नाहीये. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये मराठी बोलतो, पण मराठी निर्मात्यांची अतिशय घोर निराशा करून टाकलेली आहे शासनाने. इतर राज्यात बघा ना, जसं मगाशी आपला विषय झाला, इतर राज्यामध्ये युपी बीपी मध्ये 30% देतात सबसिडी. आपल्याकडे ते 25-40 रुपये पण 40 लाख पण मिळत नाही वेळेवर. नाही हो, सगळं असं वाईट आहे. कसा सिनेमा जगणार? मला असं वाटतं की मग आता उतरती कळा म्हटले ना तरी बरोबर अतिशक्ती नाही, पण मराठी चित्रपटांना बनवणारे हात होते, ते मजूर होते, ते सगळे थंडवले. नाही, हाताला काम नाही त्याच्या. खरं तर शासनाने तर पाठ फिरवले, निदान प्रेक्षकांनी तरी फिरवू नये. त्यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावे. ते एक निर्माता जगला तर 100-200 लोकांची टीम जगते, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी धन्यवाद सुनील पाटील सर, तुम्ही आमच्या बाबा टॉकीला सिनेमाचे हिरो या सदरात इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल धन्यवाद. पण आभार मानतो की मला 2 शब्द तुमच्याशी बोलण्याचं मला हे दिले. धन्यवाद.